काशी विश्वेश्वराच्या मंदिरासमोर भागीरथीच्या तीरावर लहान मुलांचा खेळ सुरू आहे. नागनाथ नावाचा एक मुलगा आपल्या सवंगड्यांसोबत खेळणं झाल्यानंतर पंक्तीला बसले जेवण करण्यासाठी. त्यांची खोटी खोटी पंगत सुरू आहे. लहान मुलं कसं खेळ खेळतात, खोटं खोटं. आणि लहान मुलांच्या खेळामध्ये दंग असलेला नागनाथ आपल्या सवंगड्यांना जीव वाढत आहे आणि आग्रह करून त्यांना वाढत आहे. नित्यनेमाप्रमाणे श्री गुरु दत्तात्रेय त्या ठिकाणाहून जात होते. गोदावरीच्या पवित्र तीरावरती आल्यावर त्यांनी त्या लहान मुलांकडे पाहिलं. लहान बाळांकडे त्यांचं लक्ष गेलं. काय करत आहेत म्हणले हे लहान बाळ, आपण पाहावं. त्या ठिकाणी नागनाथ सगळ्यांना आग्रह करून वाढत होता. घ्या मुलांनो, घ्या. दत्तप्रभूंना मोह आवरला नाही आणि बालवेश धरून दत्तप्रभू त्या मुलांच्या खेळामध्ये सामील झाले. आणि गड्या हो, नवीन आलेला पाहून मलाही या ठिकाणी जेवायला देता का? दत्तप्रभूंनी असं म्हणाल्यावर त्याच्यापैकी काही लेकर म्हणाले, का बर, कोण आहेस तू, कुठला आहेस, जातोस का मारू? आपल्या खेळामध्ये एक नवीन मुलगा आलाय, त्याला आपल्या खेळात सामील करून घ्यायचं नाही म्हणून इतर सवंगडी दत्तप्रभूंना अशा भाषेमध्ये बोलतात. त्यांना काय माहिती आहे दत्तप्रभू बालवेश धरून आलेले आहेत. आणि तो लहान मुलगा नागनाथ आपल्या सवंगड्यांना म्हणतो, साथीदारांनो, असं बोलणं हे बरोबर नव्हे. आपल्या घरी जर कोणी अतिथी आला तर त्याचा आपण किती आदरातिथ्य करतो, त्याचा किती मान सन्मान करतो, तसं आपल्या हा दारामध्ये आलेला अतिथी आहे, याला असं बोलणं योग्य आहे का? त्या लहान मुलाचं दातृत्व, त्याचं सौजन्य, त्याच्या अंगामध्ये असणारा विवेक, शांती, भूतदया आणि परोपकाराची भावना श्री दत्तप्रभूंनी पाहिलं. आणि दत्तप्रभू मनामध्ये विचार करतात, हा अगोदरच्या जन्मामध्ये कोणीतरी अवतारिक पुरुष असावा. दत्तप्रभूंनी त्याला बाजूला घेतले आणि एक सिद्धिदान स्वरूपामध्ये सिद्धी मंत्र सांगितला. दत्तप्रभू म्हणतात, आता या ठिकाणी तुम्ही खोटं खोटं हे जेवण आपल्या मुलांना, जे सवंगड्यांना देत आहात, खोटं देण्याची गरज नाही. आणि मी तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं तू स्मरण केल्याबरोबर तू ज्या पदार्थाचं नाव घेशील ते पदार्थ त्यांच्या ताटलीमध्ये येईल. असं म्हणून दत्तात्रेय प्रभूंनी त्याला नाव विचारले, बाळा तुझं नाव काय? तो म्हणाला, मी नागनाथ. आणि नागनाथ म्हणतो, तुमचं नाव काय? ते म्हणतात, माझं नाव श्री दत्तात्रेय. असं म्हणून दत्तप्रभू अंतर्धान पावले. त्या लहान मुलाला सिद्धी मिळाली आणि जो पक्वान, ज्या पक्वानाचं नाव घेईल ते पक्वान त्या सवंगड्यासमोर येऊ लागलं. आणि आश्चर्यचकित पाहून ते आश्चर्यचकित झालेले सगळे सवंगडी जेवणावरती त्यांनी अगदी ताव मारला, पोटभर जेवण केलं. आणि ज्यावेळी दत्तप्रभू अंतर्धान पावले त्यावेळी नंतर पुढे काय कथा होईल, कोण आहे हा नागनाथ नावाचा छोटासा मुलगा, आणि याच्याबद्दल आपण संपूर्ण कथा ऐकलीच पाहिजे. जाणून घेऊया समग्र वृत्तांत नवनाथ भक्तिसाराच्या 36व्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. हरी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता घडो
ज्ञानेश्वरासी चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही साधकासी किंचित बोलो निश्चयेसी कळावयासी साधका येथे मुख्य पाहिजे अनुताप त्या अनुतापाचे कैसे रूप नित्य देह लागला समीप न मानी अल्प देह सुख मने नरदेह किमर्थ निर्मिला तो म्या विषय स्वार्थी लाविला रिता परमार्थ हातीचा गेला श्री गुरु मचिंद्रनाथ महाराज की जय। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। रामकृष्ण हरी। श्री गुरुला वंदन करून कथेला सुरुवात करूया। कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं ज्यावेळी निद्रा अवस्थेमध्ये नाथ झोपलेले होते, सरस्वतीने रात्रभर त्यांची सेवा केली, परंतु अशा या परिस्थितीमध्ये काळाने अकांत मांडून त्याच्या पुत्राला घेऊन गेला। असा हा महाभयंकर आणि निष्ठुर असणारा काळ नाथांच्या या ठिकाणी नाथांचं वास्तव्य असताना आणि नाथ त्या ठिकाणी असताना बाळाला घेऊन गेले। रेवणनाथांना राग आला आणि ज्यावेळी यमधर्माकडे रेवणनाथ गेले, यमदेवाला विचारलं, यमराजा कुठं आहे सरस्वतीचे पुत्र, मला वापस पाहिजे। त्यावेळी यमाने अत्यंत हुशारीने आणि चालाकीने भगवान शंकरांकडे रेवणनाथाला पाठवलं। रेवणनाथांनी क्षणार्धामध्ये व्यान अस्त्राचा जप करून भगवान शंकराच्या भेटीसाठी निघालेले रेवणनाथ काही क्षणार्धामध्ये कैलासामध्ये येऊन पोहोचले। कैलासाचं रक्षण करण्यासाठी हजारो या ठिकाणी शिवगण उपस्थित आहेत आणि अष्टभैरवांचा पहारा असलेलं कैलासाच्या द्वारावरती दूत आहेत, द्वाररक्षक आहेत। ज्यावेळी रेवणनाथ कैलासावर आले, त्यांनी पाहिलं भगवंताचा कैलास पाहिला, काय मोक्षपुरी आहे। आणि त्या जतीकडे पाहून एक क्षणभर द्वारपाळांना विस्मय पडला। अतिशय दिव्य आणि तेजस्वी असणारा हा जती पृथ्वी लोकातून आलेला आहे आणि कशासाठी आलेला असावा म्हणून क्षणभर आश्चर्यचकित पडलेले ते द्वारपाळ रेवणनाथ पुढे ज्यावेळी द्वाराजवळ आले, त्यावेळी रेवणनाथाला म्हणतात द्वारपाळ, कोण रे तू, इथं कसा काय आला, काय आहे तुझं काम? रागाने विचारणारे द्वारपाळ रेवणनाथ अतिशय प्रेमळ, अहो मुळामध्ये दयेचा पाझर असणारे आमचे सर्व नाथ। रेवणनाथ हात जोडून म्हणतात, महाराज मी जती आहे, या देहाला रेवण असं नाव आहे आणि या ठिकाणी मी सरस्वतीच्या पुत्रांना नेण्यासाठी आलेलो आहे।
तुमचा जो स्वामी आहे, तुमच्या स्वामीने सरस्वतीच्या पुत्राला चोरून आणलेला आहे आणि त्या चोरट्याला शिक्षा करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. भगवान शंकरांबद्दल असं अपशब्द बोललेलं पाहून द्वारपाळांना राग आला आणि खवताळून गेलेले द्वारपाळ म्हणतात, तुमच्या या बोलण्यावरून कुण्या तरी गंधर्वच तुमचा पिता असावा आणि गंधर्वाच्याच लेकरांचं असं बोलणं येतं. असं म्हणाल्याबरोबर रेवणनाथाला आमच्या राग आला आणि रेवणनाथ म्हणतात, द्वारपाळांनो, बरं तुम्हाला माहित आहे रे म्हणले, कोण कुणाचा गंधर्वाचा आहे का? तुम्हाला आताच मी माझं सामर्थ्य काय आहे आणि माझा पिता कोण आहे तुम्हाला मी आता दाखवतो. असं म्हणून रेवणनाथाने आता म्हणले, त्या गंधर्वासारखा आता तुम्ही पळून जाऊ नका, म्हणजे बरं होईल. आणि क्षणार्धामध्ये माझं काय सामर्थ्य आहे, माझा काय पराक्रम आहे, मी तुम्हाला दाखवतो. असं म्हणून रेवणनाथाने आपल्या झोळीमधून चिमुटभर भस्म काढलं आणि अभिमंत्रित करून स्पर्शास्त्रानं प्रेरित केलेली ती भस्म चिमुटी ज्यावेळी त्या द्वाररक्षकावरती फेकली, त्यावेळी ती सगळेच्या सगळे द्वाररक्षक जमिनीला खिळून राहिले आणि त्यांचे पाय जमिनीला चिटकलेले पाहून ते पाय ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्यावेळी पाय काढायला गेले त्यावेळी धरणीला त्यांचे हात चिटकल्या बरोबर त्यांचे हात सुद्धा जमिनीला चिटकून राहिले. एखाद्या प्राण्याप्रमाणे हाताने पाय चिटकून बसलेले ते द्वारपाळ त्यांच्या जवळ येऊन रेवणनाथ म्हणतात, कसा आहे मग आता, कोण आहे माझा पिता आणि कुणाचा आहे मी मुलगा, आता तुम्हाला कळालंच असेल. असं म्हणाल्या बरोबर त्यांचं काही चाललं नाही. रेवणनाथाचा हा पराक्रम पाहून भारावून गेलेले द्वारपाळ त्यांना काही बोलता आलं नाही. द्वारपाळांची झालेली ती अवस्था पाहून जे अष्टभैरव होते, अष्टभैरव धावून आले आणि अष्टभैरवांनी पाहिलं की द्वारपाळांची अवस्था झालेली आहे आणि अष्टभैरवांनी तात्काळ तो समाचार महादेवांना सांगण्यासाठी दूतांना पाठवलं. सगळेच्या सगळे दूतगण आले आणि दूतगणांनी सांगितलं, महाराज आपल्या द्वारावरती एक जती आलेला आहे आणि त्या जतीनं अस्त्राच्या सहाय्याने सगळ्याच्या सगळ्या आपल्या गणांना जमिनीवरती खिळून लावलेला आहे. भगवान शंकरांना राग आला, माझ्या नगरीमध्ये येऊन माझ्याशीच युद्ध करण्याचं सामर्थ्य आहे कुणाचं, त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहायचं नाही. भगवान शंकर रागाने लाल झाले आणि आदेश देतात अष्टभैरवांना. अष्टभैरवांचं पाचार करून भगवान शंकर म्हणतात, अष्टभैरवांनो, आपल्या कैलासामध्ये येऊन आपल्याशी युद्ध करण्याचं सामर्थ्य कोण करत आहे त्याचा निपांत करून टाका, त्याला युद्धामध्ये या ठिकाणी हरवून टाका. आणि या ठिकाणी भगवान शंकराची आज्ञा झाल्याबरोबर रागाने निघालेले अष्टभैरव सगळेच्या सगळे हातामध्ये शस्त्र घेऊन निघाले. आणि ज्यावेळी अष्टभैरव हजारो कोटी शिवदूत घेऊन येत आहेत असं पाहिल्या बरोबर सज्ज झाले रेवणनाथ सज्ज झाले आणि दोघांचं, अष्टभैरवांचं आणि रेवणनाथाचं तुंबड असं युद्ध कैलासामध्ये सुरू आहे. अष्टभैरव आल्या बरोबर रेवणनाथांनी स्पर्शास्त्राची विभूती घेतली आणि अभिमंत्रित करून फेकल्या बरोबर सगळेच्या सगळे जे शिवगण होते त्या शिवगण जमिनीला खिळून राहिले. परंतु या अष्टभैरवावर या विभूतीचा काही परिणाम झाला नाही. स्पर्शास्त्राला न मानता ते अष्टभैरव पुढे आले आणि हा जती मोठा ताकदबाज आहे काय, याच्याशी दोन हात करून युद्धच केलं पाहिजे, हा शस्त्राने आवरत नाही का, याच्यावरती आपण अस्त्राचा प्रयोग करू म्हणून त्या अष्टभैरवांनी वातास्त्र, अग्निअस्त्र, नागास्त्र, धूम्रास्त्र, वासवास्त्र, ब्रह्मास्त्र, वज्रास्त्र आणि विभक्तास्त्र सगळीच्या सगळी 8 अस्त्र प्रेरित केली आणि 8 अस्त्र प्रेरित करून रेवणनाथावर फेकल्या बरोबर रेवणनाथ युद्धासाठी सज्ज झालेले. त्या प्रत्येक अस्त्राचं तोड काढण्यासाठी वातास्त्राच्या तोडीला पर्वतास्त्र फेकलं, अग्निअस्त्राच्या तोडीला जलदास्त्र, गरुडास्त्र, आदित्यास्त्र, कालिकास्त्र, स्तवनास्त्र, शक्रास्त्र आणि मोहनास्त्र सगळेच्या सगळे अस्त्र फेकून अष्टभैरवांच्या अस्त्रांना पराभूत करून टाकलं.
महान असं कालिकास्त्र, कालिका देवीच्या हातामध्ये असणार कालिकास्त्र, कालिकास्त्राच्या प्रभावापुढे वासव शक्तीचं काय चालणार आहे? आणि वज्रास्त्राच्या पुढे शक्र अस्त्र आल्यावर वज्रास्त्राचं त्या ठिकाणी काय चालणार आहे? तुंबड असं युद्ध चालू आहे आणि सगळेच्या सगळे अष्टभैरव जमिनीवरती पडले. ज्यावेळी रेवणनाथाने स्पर्शास्त्र योजून त्या अष्टभैरवावरती फेकलं, त्यावेळी स्पर्श अस्त्राच्या योगाने सगळेच्या सगळे ते जमिनीला खेळून राहिले आणि महाभयंकर असा वाताकर्षण अस्त्राचा प्रभाव त्यांच्यावरती केल्याबरोबर वाताकर्षण अस्त्राच्या प्रभावाने ते 8ही भैरव, अष्टभैरव त्यांच्या शरीरामधला वाताकर्षण वायू रोधून घेतल्याबरोबर या ठिकाणी ते सगळेच्या सगळे अष्टभैरव चक्कर येऊन पडले आणि त्यांच्या शरीरामधून प्राण जातो का काय अशी त्यांची अवस्था झाली. आणि त्यावेळी अष्टभैरवांच्या तोंडामधून रक्त वाहू लागलं. आता त्यांचा जीव जातो का काय अशी ज्यावेळी त्यांची अवस्था झाली, भगवान शंकरांना कळालं की अष्टभैरवांची ही अवस्था या जतीने केलेली आहे. कोण आहे हा जती? या जतीला आता मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकरांनी रागाने लाल झालेले भगवान शंकरांनी रुद्रवेश धारण केला आणि भगवान शंकरामध्ये हातामध्ये त्रिशूल घेतलेला आहे. नंदीवरती आरूढ होऊन भगवान शंकर निघालेले आहेत. हातामध्ये या ठिकाणी त्रिशूळ घेतलेला आहे. आता या नाथाला एका क्षणार्धामध्ये युद्धामध्ये पराभूत करून टाकायचं म्हणून नंदीवरती पराभूत झालेले भगवान शंकर हातामध्ये त्रिशूळ घेऊन निघालेले. रेवणनाथांनी पाहिलं भगवान शंकर नंदीवर बसून येत आहेत, हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे आणि लगेच वाताकर्षण अस्त्राचा प्रभाव करून मंत्र विभूती करून भगवान शंकरावरती फेकल्याबरोबर भगवान शंकराच्या देहामधला वायू कुंठित होऊन वाताकर्षण अस्त्रानं सगळा वायू रोधून घेतला आणि स्पर्श अस्त्राच्या प्रभावाने भगवान शंकर नंदीवरून खाली कोसळून पडले. आणि भगवान शंकर नंदीवरून ज्यावेळेस खाली कोसळले त्यावेळी त्यांना लागलं आणि त्यांच्या तोंडामधून रक्त वाहू लागलं. भगवान शंकरांची अशी झालेली अवस्था सगळ्या त्या दूतांनी पाहिलं. अरे बाप रे म्हणले, ज्या अर्थी भगवान शंकरांची ही अवस्था आहे त्या अर्थी हा आता जती कोणाला आवरायचा नाही. आणि आता आपण काय करावं? सगळा झालेला वृत्तांत विष्णूंना जाऊन सांगावा आणि भगवान विष्णूंशिवाय आता आपल्याला या संकटातून कोणी सोडवू शकत नाही. भगवान विष्णूंचा धावा करून सगळेच्या सगळे दूत भगवान विष्णूंच्या शरणामध्ये गेले, हात जोडून विनंती करतात, श्री विष्णू देवा आपण काय करा, या हे मोठं जे संकट भगवान शंकरावरती आलेलं आहे, कैलासावरती मोठं संकट आलेलं आहे, हा कोण जती आहे आणि याचा हा दिव्य प्रताप, याच्या प्रतापापुढे भगवान शंकरांचं सुद्धा काही चाललेलं नाही. आपण कृपा करून या संकटातून आम्हाला बाहेर काढा. म्हणून भगवान विष्णूंना शरण गेलेले सगळेच्या सगळे दूत क्षणार्धामध्ये भगवान विष्णूंनी काय परिस्थिती आहे अंतर्धान डोळे झाकले आणि क्षणार्धामध्ये भगवान विष्णूंच्या लक्षामध्ये आलं की रेवणनाथाचा हा पराक्रम आहे. तत्काळ भगवान विष्णू कैलासावरती आले आणि रेवणनाथाच्या समोर गेल्याबरोबर भगवान विष्णू या ठिकाणी प्रत्यक्षात आलेले पाहून रेवणनाथाने हात जोडून भगवंतांना प्रणाम केला. रेवणनाथ म्हणतात, देवा आपण आलात, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. आणि भगवान विष्णू म्हणतात, रेवणनाथा हा काय चालू आहे पराक्रम आपला? ब्रह्मा विष्णू आणि महेश आम्ही तिघजण चालक मालक आणि पालक या संपूर्ण पृथ्वीचे या ठिकाणी पालन पोषण या ठिकाणी करत असताना तुम्ही भगवान शंकरांना अशा या मूर्छित अवस्थेमध्ये पाडलं. हे आपलं योग्य आहे असं करणं? नाथा आपण हा काय प्रभाव चालवलेला आहे? नको नको नको, आपण हा काय प्रभाव चालवलेला आहे आणि हे योग्य नाही. मला आपण असा हा काय प्रभाव चालवलेला आहे?
आणि भगवान शंकरांना अशा अवस्थेमध्ये पाडणं हे योग्य आहे का? कितपत योग्य आहे? त्यावेळी कशामुळे युद्ध झालं आणि काय आहे हा प्रकार? भगवान विष्णूंनी विचारल्याबरोबर रेवणनाथ म्हणतात, भगवंता, मी या विप्राच्या घरी वास्तव्यासाठी होतो आणि मी त्या ठिकाणी असताना भगवान शंकरांनी त्याच्या पुत्रांना चोरून आणलं आणि मला ते एकच पुत्र नाही, मला त्या सरस्वतीचे सातीच्या साती पुत्र पाहिजेत भगवंता, आणि जोपर्यंत मला ते पुत्र मिळणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही. भगवान या ठिकाणी विष्णूंनी रेवणनाथाचं ते बोलणं ऐकलं. रेवणनाथाला म्हणतात, आणि आता एक जण रागाने आहे, आता दुसऱ्यानं प्रेमानं काम घेतलं पाहिजे. भगवान विष्णू अतिशय प्रेमळ शब्दामध्ये रेवणनाथाला म्हणतात, नाथजी, ते सातीच्या साती जे पुत्र आहेत ते माझ्याकडे आहेत आणि मी सगळेच्या सगळे पुत्र तुम्हाला देतो. कृपा करून भगवान शंकरांना या अवस्थेमधून बाहेर काढा. भोलेनाथ आहेत, सगळ्यावरती कृपा करणाऱ्या या नाथांना अशा अवस्थेमध्ये टाकणं हे बरोबर नाही, हे योग्य नाही. भगवान श्री विष्णूंचे अतिशय शीतळ आणि कोमल शब्द रेवणनाथांनी ऐकले आणि म्हणतात, देवा, तुमचं बरोबर आहे, परंतु तुम्ही कृपा करून मला 7 पुत्र द्या. सातीच्या साती पुत्रांचे जीव भगवान श्री विष्णूंनी रेवणनाथांना अर्पण केले आणि यांच्या देहाची रचना तुम्हालाच करावी लागेल असं रेवणनाथाला सांगितलं. त्यावेळी रेवणनाथाने अतिशय प्रेरक असलेलं वात प्रेरक अस्त्राने भगवान शंकरांना सावध केलं. भगवान शंकरांचे सगळेच्या सगळे जे अष्टभैरव होते, अष्टभैरव मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले आहेत. विभक्त अस्त्राच्या साह्याने सगळ्या त्या भैरवांना त्या अवस्थेमधून विभक्त अस्त्र प्रेरण केल्याबरोबर त्या अवस्थेमधून ते भैरव बाहेर आले. भगवान शंकरांनी पाहिलं, काय म्हणले, ह्या नाथाचा पराक्रम आहे आणि महासामर्थ्यवान असणारे हे नाथ म्हणले, आणि यांच्या पराक्रमासमोर या ठिकाणी कुणाचाही टिकाव लागत नाही. आणि युद्ध त्या ठिकाणी थांबलं. अतिशय शांत अवस्था झाली. सगळे सावध झाले. सगळ्या अष्टभैरवांनी नाथांना प्रणाम केला आणि नाथांना प्रेमाने निरोप देऊन पाठवले. ठरल्याप्रमाणे रेवणनाथांनी सगळेच्या सगळे 7 जीव आपल्या सोबत घेतले आणि पृथ्वी तलावरती आले. त्या सरस्वती आणि जे 2 जण जे पती पत्नी आहेत, दोघही आपल्या पुत्राप्रती विलाप करीत बसलेली होती. आपल्या पुत्राविषयी असणार प्रेम, त्याच्याविषयी असणारा जिव्हाळा, बाळाविषयीचे सगळे गुण आठवून ते रडत होते. लगेच त्या ठिकाणी रेवणनाथ प्रगट झाले. व्यानास्त्राच्या सहाय्याने क्षणार्धामध्ये आलेले रेवणनाथ त्या ठिकाणी प्रगट झाल्याबरोबर रेवणनाथाला पाहिल्या बरोबर त्यांना बरस वाटलं आणि सरस्वती उठून नाथांना प्रणाम केला आणि नाथांनी सांगितलं, मी यमधर्माकडून शिवलोकामधून 7च्या 7 पुत्रांचे जीव आणलेले आहेत आणि देहाची रचना आपल्याला करायची आहे आणि तुम्ही मेन घेऊन या असं म्हणाल्याबरोबर थोडासा मेन घेऊन आला. आणि अहो, ज्यांच्याकडे सगळ्या विद्या, सगळ्या सिद्धी हात जोडून उभ्या आहेत, त्या नाथांना अशक्य असं काय आहे? मेनाचे 6 पुतळे तयार केले आणि त्या 6च्या 6 पुतळ्यांमध्ये संजीवनी मंत्र प्रेरण करून 6 पुतळ्यांमध्ये जीव ओतला, जीव टाकला. संजीवनी मंत्र प्रेरण केल्याबरोबर 6च्या 6 पुत्र जिवंत झाले आणि तो जो 7वा पुत्र होता
सातव्या पुत्राच्या देहामध्ये रेवणनाथांनी प्राण टाकला आणि सातीच्या साती पुत्र जिवंत झालेले पाहून सरस्वतीला काय आनंद झाला, तिच्या आनंदाला पारावार नाही. दोघ जण पती पत्नी आहेत, सरस्वती पती आणि जान्हवी पत्नी. दोघांनाही आनंद झाला, आनंदाने उड्या मारू लागले. आपले सातीच्या साती पुत्र जिवंत झाले, त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आणि अतिशय आनंदित असलेलं हे वातावरण नवनाथांच्या या ठिकाणी पाया पडून सरस्वती आणि जान्हवी म्हणतात, महाराज आपल्या कृपेमुळं हा अनुग्रह लाधला आणि आपल्या कृपेमुळे हे सगळं शक्य झालं. एका पुत्रासाठी आमचा जीव रात्रंदिवस तडफड करीत होता आणि संसारामध्ये असणारा हे पुत्र आमचे जगत नव्हते. आणि एका जीवासाठी आम्ही किती धडपड केली आणि सातीच्या साती आमच्या पुत्रांना आपल्या समोर पाहून काय आनंद होत आहे आमच्या मनामध्ये, काय सांगावं. कृपा करून नाथजी आपण आमच्याकडे काही दिवस मुक्काम करावा. अतिशय आग्रह करू लागले आणि रेवणनाथाचं काही चाललं नाही. 12 दिवस रेवणनाथ त्या ठिकाणी राहिले. आणि रेवणनाथ आता 8 पुत्र आहेत. 8च्या 8 पुत्रांचं नामकरण तुमच्याच हस्ते होऊ द्या महाराज. दोघा पती पत्नींचा गोड असा आग्रह आहे. रेवणनाथांनी म्हटलं, ठीक आहे, आपला आग्रह आहे का? 8च्या 8 पुत्रांचं नामकरण मी माझ्या हस्ते करतो. पहिला जो पुत्र आहे त्याचं नाव ठेवलं सारंगीनाथ, दुसऱ्या पुत्राचं नाव ठेवलं जोगीनाथ, तिसऱ्याचं नाव ठेवलं नयननाथ, चौथ्याचं नाव ठेवलं यदुनाथ, 5व्याचं नाव ठेवलं निरंजननाथ, 6व्याचं नाव ठेवलं गहिनीनाथ. अशा प्रकारे त्या 6 पुत्रांचे नामकरण रेवणनाथांच्या हस्ते झालं. आणि 12व्या दिवशी बारस करून सगळं पुत्रांचं नामकरण झालं. 12 वर्ष मानदेशामध्ये रेवणनाथांनी मुक्काम केला. मानदेशामध्ये असणार विटेगाव, त्या विटेगावामध्ये रेवणनाथ त्याच ठिकाणी स्थायिक झाले. 12 वर्षानंतर या 6च्या 6 पुत्रांना नाथ संप्रदायामध्ये सामील करून घेतलं. नाथ संप्रदायाची त्यांना योग दीक्षा दिली आणि सगळ्यांना सामर्थ्यवान बनून सगळ्यांना योग विद्या शस्त्र शास्त्र सगळ्या गोष्टींचा यांच्याकडून विद्या अभ्यास करून घेतला. आणि ते 6च्या 6 नाथ रेवणनाथाला गुरुस्थानी मानून आपल्या जीवनाचं कृतकल्याण सगळ्यांनी करून घेतलं. आता माझ्या मनामध्ये एक असा प्रश्न राहिलेला आहे. ग्रंथामध्ये वाचन केलं, परंतु मानदेश आता या कलियुगामध्ये काय त्या देशाचं नाव आहे? आणि विटे गावामध्ये रेवणनाथ स्थायिक होऊन त्याच ठिकाणी ते राहिले. आता ते विटे गाव कोणत्या गावामध्ये आहे किंवा त्या गावाचं नाव काय आहे? जर तुमच्या श्रोत्यांपैकी भाविकांपैकी कुणाला जर माहित असेल तर आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवावं की विटेगाव मानदेशामध्ये स्थायिक झालेले रेवणनाथ आज त्या गावाला नाव काय पडलं आहे. कारण बऱ्याच गावांची नावं बदललेली आहेत. काही गावांची नावं जशाच तशी ग्रंथामध्ये आहेत, आज सुद्धा तशीच आहेत, परंतु काही गावांची नावं बदललेली आहेत. त्यामुळं आपणाला जर माहित असेल मानदेशामध्ये स्थायिक झालेले रेवणनाथ विटे गावामध्ये स्थायिक झाले, त्या गावाचं नाव काय आहे आपणाला माहित असेल तर कमेंट करून अवश्य कळवावं. रेवणनाथ त्याच ठिकाणी स्थायिक झाले. आणि पुढची जी गोड कथा आहे ती वटसिद्ध नागनाथाची कथा आहे. लोकपिता ब्रह्मदेव काय झालं, त्यांची मुलगी सरस्वती तारुण्य अवस्थेमध्ये आली. तारुण्य अवस्थेमध्ये दिव्य कांती असणारी सरस्वती दिव्य तेजाने झळकत आहे.
आणि सरस्वतीच्या रूपाकडे ब्रह्मदेवांनी पाहिलं आणि ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला. काम उद्दिष्टाने सरस्वतीच्या मागे लागलेले ब्रह्मदेव, सरस्वती पुढे पळत आहे, ब्रह्मदेव तिच्या पाठीमागे धावून गेले. आणि अशा या धावपळीमध्ये ब्रह्मदेवाचं वीर्यपात झाला आणि ते वीर्य एका सर्पिणीच्या मस्तकावरती पडलं. काहीतरी प्राशन करण्याचं म्हणजे काहीतरी खाद्य आहे म्हणून सर्पिणीनं ते वीर्य प्राशन केलं. आणि भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळी अवतार कार्य सगळ्यांना सांगितलेलं होतं त्यावेळी अर्विहोत्र नारायणाला सांगितलं होतं की आपण त्या वीर्यामध्ये संचार करून पुढे नागनाथ नावाने प्रसिद्धी मिळवायची आहे. आणि भगवंतांनी सांगितलेल्या अवतार कार्यानुसार त्या सर्पिणीच्या उदरामध्ये ज्यावेळी वीर्याने प्रवेश केला त्यावेळी अर्विहोत्र नारायणाने त्या वीर्यामध्ये संचार केला. हस्तिनापुरामधली कथा आहे, महाभारतामधली अतिशय गोड अशी कथा आहे. महाभारतामध्ये ज्यावेळी जन्मेजय नावाच्या राजाचं सर्पसत्र सुरू होतं, आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जन्मेजयानं मोठं सर्पसत्र आरंभ केला. आणि त्या यज्ञामध्ये यज्ञ आहुती समिधा न टाकता सर्पच टाकायला सुरुवात केली, सर्पांचीच आहुती द्यायला सुरू केली. हस्तिनापुरामध्ये मोठा यज्ञ सोहळा सुरू आहे. त्या यज्ञ सोहळ्यामध्ये आता पृथ्वी तलावरती सगळेच्या सगळे सर्प मी नष्ट करतो म्हणून जन्मेजय नावाच्या राजाचं सर्पसत्र सुरू आहे. आणि एका ऋषीवर्यांना कळालं की तक्षक कन्या आहे. तक्षक कन्येच्या उदरामध्ये दिव्य गर्भ वाढत आहे नारायणांचा. आणि ज्यावेळी ऋषीवर्यांना कळालं की त्यांच्या या सर्पिणीच्या उदरामध्ये गर्भ वाढत आहे अर्विहोत्र नारायणाचा, त्यावेळी त्या सर्पिणींना जाऊन आपण कळवावं. कारण या सर्पसत्रामध्ये ती जर सर्पिण आली तर तिच्या पोटामध्ये असलेलं अर्विहोत्र नारायणाचा संचार आणि ते वीर्य जळून दोघही भस्म होतील आणि पुढचं अवतार कार्य कसं होईल या विचाराने या ठिकाणी गुरुदेव त्या सर्पिणी जवळ आले. पद्मिनी नाव आहे त्या सर्पिणीचं, तक्षकाची कन्या असणारी पद्मिनी. तिच्या उदरामध्ये पवित्र असं वीर्य आहे. पद्मिनीला ऋषीवर्य म्हणतात माते, हात जोडून सांगतात माते, आपल्या उदरामध्ये पवित्र अशा देवाचं वीर्य वाढत आहे आणि त्यामध्ये अर्विहोत्र नारायणाचा संचार होणार आहे. आणि कृपा करून आपण या स्थानी सुरक्षित राहावं. पद्मिनी घाबरून गेली आणि तक्षकाची कन्या असणारी पद्मिनी काय करावं तिला लक्षातच येईना. आणि ती ऋषीवर्यांना म्हणते, ऋषीवर्य काय करावं, आपणच आता मार्ग दाखवा मला. आणि या पृथ्वी तलावर लपण्यासारखी अशी जागा तरी कुठे आहे. त्यावेळी ऋषीवर्यांनी सांगितलं, हा जो वडाचं हे जे झाड आहे, वडाच्या खोडामध्ये तू जाऊन राहा. दोघांचा संवाद सुरू आहे. आणि ती पद्मिनी नावाची सर्पिण ऋषीवर्याच्या सांगण्यानुसार झाडाच्या बुंध्यामध्ये खोडामध्ये जाऊन लपली. आणि तिच्यावरती वज्रास्त्र त्या वृक्षाभोवती प्रेरण केलं, जेणेकरून मंत्र त्या सर्पिणीला खेचून घेऊन नये. इकडं हस्तिनापुरामध्ये यज्ञ सोहळा सुरू आहे आणि यज्ञ आहुतीमध्ये समिधा नाहीच, सर्पाचीच आहुती. यज्ञामध्ये मोठे मोठे मंत्र म्हणायचे, हवन सुरू करायचं आणि सर्पांची समिधा असणार हस्तिनापुरामध्ये चाललेला यज्ञ सोहळा. त्या ठिकाणी ऋषीवर्य आले
आणि ऋषीवर्य सांगतात, गुप्त बैठक घेतली सगळ्या ऋषींची आणि सगळ्या ऋषींना सांगतात, महाराज त्या वटवृक्षाच्या डोलीमध्ये जी पद्मिनी नावाची जी सर्पिन आहे तिच्या उदरामध्ये पवित्र अशा ब्रह्मदेवाच्या अंशाचा गर्भ वाढत आहे आणि त्या पुढचा विचार करून त्यांच्या हातून पुढे आर्वीहोत्र नारायण त्यामध्ये संचार करणार आहे आणि पृथ्वी तलावरती अवतार कार्य त्यांचं बाकी आहे. त्यामुळे कृपा करून आपण त्या पद्मिनीची आहुती या यज्ञामध्ये देऊ नये. ऋषीवर्यांनी सगळं म्हणणं ऋषीचं ऐकलं आणि डोळे झाकून काय वृत्तांत आहे कळाला. अहो अंतर्ज्ञानी होते हो. डोळे झाकल्याबरोबर त्यांच्या लक्षामध्ये यायचं काय चालू आहे आणि काय करायचं. आणि अंतर्धान होऊन त्यांनी पाहिलं. सगळा प्रकार त्यांच्या लक्षामध्ये आला आणि त्यांना ज्यावेळी खरं वाटलं त्यावेळी त्या सर्पिणीला त्या यज्ञाच्या आहुतीमध्ये घेतले नाही. ही झाली महाभारतामधली कथा. इकडे दिवस उलटून गेले आणि सर्पिणीच्या उदरामध्ये वाढत असलेल्या त्या वीर्यामध्ये आर्वीहोत्र नारायणाने संचार केला. दिवसेंदिवस गर्भ वाढीस लागला. दिवस जात आहेत आणि दिवसामाग दिवस जसा जसे उलटून जात आहेत तसा तसा तो गर्भ मोठा होत आहे. आणि ज्यावेळी 9 महिन्याचा गर्भ झाला त्यावेळी त्या पद्मिनीनं अंडज स्वरूपामध्ये तो गर्भ त्याच वडाच्या डोलीमध्ये त्या डालीमध्ये त्या खोडामध्ये टाकला आणि ती तक्षक कन्या निघून गेली. आता इकडची गोड कथा ऐका वटसिद्ध नागनाथाची. या ठिकाणी ज्या वडाच्या डालीमध्ये अंड त्या अंड्याला सर्पिणीनं टाकून गेली होती. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर नारायणाने ते अंड फोडून टाकलं आणि दिव्य बालक त्या डालीमधून प्रगट झाला आणि ते बालक मोठमोठ्यानं रडत आहे. कोशधर्म नावाचा ब्राह्मण अथर्ववेदी गौड ब्राह्मण आहे. परंतु दारिद्र्य अवस्था प्राप्त झाल्यामुळं हीन दीन आणि दारिद्र्य असल्यामुळं आपल्या पोट पाण्यासाठी काहीतरी व्यवसाय करावा, आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी व्यवसाय करावा म्हणून जे पत्रावळ्या असतात, पत्रावळ्या पानाच्या तयार करायच्या आणि त्या विकून आपला संसार उदरनिर्वाह भागवायचा. आणि दररोजच्या प्रमाणे वडाच्या झाडाची पानं नेण्यासाठी त्या झाडांच्या पानाच्या पत्रावळ्या करण्यासाठी तो त्या वडाच्या झाडाजवळ आला. ज्यावेळी तो वडाच्या झाडाची पानं तोडण्यासाठी आला त्यावेळी त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. कुणाचं बाळ रडते हे? आणि बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर संशयामध्ये पडला. त्यावेळी देवादिक स्वर्गामधले देवादिक त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्यांनी त्या कोशधर्माला सांगितलं, कोशधर्मा तू मोठा भाग्यवान आहेस. तुझ्या नशिबी आलेली ही जी दरिद्री आहे ती दूर होणार आहे आणि तू काय करायचं, या बाळाचं पालन पोषण करायचं, सगळीच्या सगळी तुझी दरिद्री हटणार आहे. असं म्हणून देवादिकांनी बाण मारला आणि त्या डोलीमध्ये बाण मारल्याबरोबर ते वडाचं झाड 2 भागामध्ये विभाजित झालं आणि त्या डोलीमधून दिव्य देहधारी असणाऱ्या त्या पुत्राला बाहेर काढलं. आणि कोशधर्म अतिशय आनंदित झाला. लहान बाळ आहे कोमल. आता लहान बाळ म्हणजे आता एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, आता आपण तर माणसं आहोत. ज्यावेळी एखादं लहान बाळ जन्मत त्याच्यामध्ये देवाचा तर अंश नसतो बरं का, परंतु किती दिव्य तेज असतं त्या बाळामध्ये. छोटे 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 हातपाय आणि बारीक 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 बघा गौरीचे आमच्या कसे बोट आहेत, छोटे 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 बोट, नाजूक नाजूक हात आणि नाक एकदम सरळ असणारी नासागरी, काळे भोर असणारे डोळे
माणसाचं बाळ जर एवढं सुंदर दिसतं आणि ज्या बाळामध्ये प्रत्यक्षात भगवंताचा अंश आहे ते बाळ कसं दिसत असेल, काय त्याची कांती असेल. एक सूर्य ढगामध्ये लपावा आणि त्याची सगळी कांती काढून एका बाळामध्ये ओतावी आणि त्याचा तो देह दिव्य दिसावा, त्याप्रमाणे दिसणारं ते बाळ ज्यावेळी हातामध्ये घेतलं, त्या बाळाला हातामध्ये घेतल्यानंतर त्या बाळाकडे पाहिलं, अतिशय आनंद वाटला आणि त्या बाळाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम दाटून आलं. कोश धर्माला बाळाला हृदयाशी घट्ट धरलं आणि त्यावेळी स्वर्गातल्या सगळ्या देवादिकांनी त्या बाळावरती पुष्पवृष्टी केली आणि त्या बाळाला घरी घेऊन जाण्यास सांगितलं. कोश धर्मानं त्या बाळाला घरी घेऊन आला आणि आपल्या पत्नीच्या हातामध्ये दिला. ज्यावेळी पत्नीनं बाळ ते हातामध्ये घेतले आणि हातामध्ये घेऊन प्रेमाने ज्यावेळी आपल्या हृदयाला आलिंगन त्या बाळाला दिलं, त्यावेळी आश्चर्य झालं आणि कोश धर्माची पत्नी सुरादेवीला पान्हा फुटला आणि पान्हा फुटल्यानंतर ते बाळ रडू लागलं. त्या बाळाला पाजायला सुरुवात केली. बाळावरती प्रेम आणि माया दाटून आली. किती गोड दिव्य कांती असणार बाळ भगवंतांनी आपल्याला या प्रसाद रूपी दिलेलं आहे. सूर्याच्या सानिध्यामध्ये अंधाराचं किंवा कामधेनूच्या संपर्कामध्ये क्षुधांधळाचं वास्तव्य शक्य नाही. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी भगवंताचा अंश आहे त्या ठिकाणी दारिद्र्य राहणं शक्यच नाही. आणि कालांतरानं दिवस बदलले. ऋषीवर्यांनी सगळ्या देवादिकांनी सांगितलं होतं की बाळाचं आपण नामकरण करा आणि बाळाचं नाव या ठिकाणी या आर्विहोत्र नारायणाचा हा अवतार आहे आणि या आर्विहोत्र नारायणाच्या असणारा हा अवतार पुढे वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध होणार आहे आणि आपण सुद्धा याचं नाव वटसिद्ध नागनाथ ठेवा असं म्हणाल्यावर 12व्या दिवशी कोश धर्म आणि सुरादेवीनं कार्यक्रम ठेवला. बारशाचा कार्यक्रम ठेवला आणि अतिशय अशा गोड कार्यक्रमामध्ये नागनाथ असं बाळाचं नामकरण करण्यात आलं. नागनाथ कुर्र. सगळ्या महिलांनी मोठ्या आनंदामध्ये थाटामाटामध्ये तो उत्सव पार पाडला. आता पुढची कथा किती गोड आहे. बाळ दिवसेंदिवस मोठं होत आहे. नागनाथ 7 वर्षाचा झाला. 7व्या वर्षी नागनाथाचं मौजी बंधन करण्यात आलं आणि नागनाथ आता लहान बाळ खेळणार, बागडणार, आपल्या सवंगड्यांसोबत इकडं तिकडं फिरणार, मौज मजा करणार आणि छोटासा असणारा नागनाथ काशीच्या तीर्थक्षेत्रामध्ये काशी विश्वेश्वराच्या मंदिरासमोर भागीरथीच्या पवित्र तीरावरती खेळ खेळत आहेत. कशाचा खेळ? आपल्या सवंगड्यांना सोबत घेतलं आणि खोट खोट हटुमुटीचं जेवण त्यांना वाढू लागला. आग्रह करून वाढतोय. म्हणतोय, हे बाबा मित्रा, ही नुकती तू एवढी खावच लागते म्हणून. ही बालुशाही मी तुला देऊ लागला, हे गुलाबजामुन तुला देऊ लागला, पोट भरून खा असं आपण म्हणालाय. आणि ते सुद्धा तिकडून घ्यायले. नाही नाही नका गडे, लय माझं पोट भरलं असं सांगत आहे. नका नका बाबा, माझं पोट आता खूप माझं पोट भरलं. ते मित्र हाटोमुटीचा खेळ खेळत आहेत. नागनाथ त्यांना अतिशय प्रेमाने वाढत आहे. गड्यांनो, काही काळजी करायचं नाही. पोटभर जेवण केल्याशिवाय आता कुणीच या ठिकाणी उठायचं नाही. हवागडे म्हणले, हे का आता मी गोड असणारी अशी जिलेबी घेऊन आलेलो आहे, आता सगळ्यांनी जिलेबी खायचं. ते सगळेजण म्हणले, नका 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 नागनाथा, माझं लई पोट भरलंय, आता काहीच माझी खाण्याची इच्छा नाही. त्यांचा हाटुमुटीचा खेळ सुरू आहे. खोटा खोटा डाव सुरू आहे.
त्याच काशी विश्वेश्वराच्या तीर्थक्षेत्रामधून गोदावरीच्या तीरावरून भगवान श्री दत्तात्रय जात आहेत. लहान बाळांना पाहिलं, बाळांचा खेळ सुरू आहे आणि काय खेळ खेळतात म्हणून जवळ येऊन पाहतात तर खोट जेवायला वाढत आहे. आणि आग्रह करत असताना ते मित्र म्हणत आहेत नागनाथाचे, नागनाथाला नको नको, आता माझं पोट भरलं. त्या लहान बाळांकडे पाहिल्यानंतर दत्तप्रभूंना मोह आवरला नाही आणि आपण सुद्धा त्यांच्यामध्ये खेळायला जावं म्हणून दत्तप्रभूंनी लहान बाळांचा अवतार धरला आणि दत्तप्रभू त्या बाळांसोबत खेळण्यासाठी गेले. आता नागनाथ होता, प्रेमळ आणि दयाळू होता. बाकीची लई आवलाई होते, लई पितर. दत्तप्रभू लहान बाळाचं रूप घेऊन त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या पंक्तीमध्ये बसून दत्तप्रभू म्हणले, मला बी जेवाय वाडाकडे, मला बी लई भूक लागली आहे बघा. बाकी हे आवलाई कार्टे काय म्हणलेत माहित आहे का? कोण आहेस रे तो, कुठलायस, उठतोस का, बघू का मारू तुला, अशा शब्दामध्ये दत्तप्रभूंना बोलत आहेत. परंतु नागनाथाच्या मनामध्ये प्रेम आणि दयेनं भरलेलं त्याचं मन, त्याचं अंतःकरण. नागनाथाचे शब्द ऐका, लहान बाळाच्या बाल मनावरती किती संस्कार चांगले झाले असतील लक्षामध्ये घ्या. छोटासा नागनाथ म्हणतोय, मित्र हो, तुम्ही हे जे म्हणत आहात हे म्हणणं योग्य नाही आहे. असं आपल्या दारावरती आलेल्या अतिथीला असं विन्मुख करून कोणी पाठवतं का? आपण असं का बोलत आहात? आपल्या जर घरी, आपल्या दारामध्ये जर पाहुणे आले, कोणी अतिथी जर आला, कोणी अनोळखी जर आला, त्यांना असं आपण हाकलून देतो का? नाही ना देत. आपले आई वडील त्यांना हाकलून देतात का? नाही देत. त्यांना बोलावून घेऊन त्यांची बोळवण करून त्यांचं योग्य प्रकारे आदर आतिथ्य करून पाहुणचार करून त्यांना पाठवून देतात आणि आपण त्यांना हाकलून देत आहात, हे योग्य नाही आहे. त्या लहान बाळाचे, 8 वर्षाचं लहान बाळ आहे, लहान बाळाचे ते शब्द दत्तप्रभूंनी ऐकलं. किती दातृत्व आहे याच्यामध्ये, सौजन्य, विवेक, शांती, भूतदया, परोपकार आणि सगळ्या प्राणी मात्राविषयी असणारा त्याच्या मनामध्ये आदर दत्तप्रभूंनी पाहिला. दत्तप्रभू मध्ये मनामध्ये म्हणतात अलौकिक, अद्वितीय आणि अतिशय गुणी असणारं हे बाळ पूर्वजन्मीमध्ये कुठल्या तरी देवाचा अवतार असलं पाहिजे. दत्तप्रभूंनी अंतर्धान झाले आणि डोळे बंद करून दत्तप्रभूंनी, तो कुणाचा अवतार आहे? ज्यावेळी दत्तप्रभूंनी डोळे बंद केले त्यावेळी दत्तप्रभूंच्या लक्षात आलं, अरे हा तर आर्वीहोत्र नारायणाचा अवतार आहे. दत्तप्रभूंच्या क्षणार्धामध्ये लक्षात आलं आणि आपण याचं कल्याण करावं. त्याचं कल्याण करण्याच्या उद्देशाने दत्तप्रभूंनी त्याला जवळ बोलून घेतले. बाळा, तुझं नाव काय आहे? अतिशय प्रेमळ शब्दामध्ये तो म्हणतो, माझं नाव नागनाथ आहे. असं म्हणाल्यावर दत्तप्रभू लहान बालवेश धारण केलेला त्याला हाताला धरून बाजूला घेऊन येतात. हे बघ, आता हे जे तुम्ही खोटा हटुमुटीचा खेळ खेळत आहात का, हे खेळण्याची आता गरज नाही. मी तुला एक सिद्धी देतो आणि त्या सिद्धीच्या प्रभावाने तू ज्यांचं या ठिकाणी ज्या पंचपक्वानांचं स्मरण करशील, या सिद्धीचा मंत्र अभिमंत्र जपून तू ज्या पक्वानांची नावं घेशील ते पक्वान तुझ्या समोर या ठिकाणी लगेच प्रगट होतील. आणि तू आता खोटं नाही म्हणले, खरोखरीच जेवण तुझ्या बाल सवंगड्यांना खाऊ घाल. असं म्हणून दत्तात्रेयांनी लहान अशा नागनाथाला जवळ घेतलं आणि कानामध्ये गुरु मंत्र दिला आणि सिद्धी मंत्र सांगितला. आणि या मंत्राचं पाचारण करून तू ज्यावेळी ज्या पक्वानांची नावे घेतील ती पक्वान तुझ्या समोर येऊन हजर राहतील. धान्याच्या राशीच्या राशी तू निर्माण करू शकशील. परंतु एक नियम आहे, हे सिद्धीचं अन्न आहे,
याच्यामधला एक कणभर सुद्धा तू अन्न खायचं नाही, आणि तू जर ते अन्न खाल्लंस तर ही सिद्धी तुझ्याकडून निघून जाईल, असं दत्त प्रभूंनी नागनाथाला सांगितलं आणि अंतर्धान पावले. अंतर्धान पावण्याच्या अगोदर नागनाथ त्यांना विचारतो, मित्रा, तुझं नाव काय आहे रे म्हणला. दत्तप्रभू म्हणतात, माझं नाव दत्तात्रेय. आणि नागनाथावरती अनुग्रह करून दत्तात्रेय गिरनार पर्वतावरती गेलेले आहेत. इकडे बालसवंगड्यांचा खेळ सुरू आहे, ते पंक्तीला बसलेले आहेत. नागनाथाला आत्ताच म्हणले आपल्या मित्रांना आपल्याला सिद्धी दिली आहे, आणि सिद्धी आहे का काय म्हणले, आपण या ठिकाणी प्रत्यक्षात प्रयोगच करून बघावं म्हणले. आणि सिद्धीचं या ठिकाणी मंत्र पाचारण करून गुलाबजामुन प्रगट हो म्हणल्या बरोबर ते सगळे मित्र जेवायला बसले. सगळ्यांच्या समोर ताट आले आणि सगळ्यांच्या ताटामध्ये गुलाबजामुन तयार झाले. बालुशाही प्रगट हो, लगेच बालुशाही प्रगट झाली. बुंदीचे लाडू प्रगट हो, लगेच लाडू प्रगट झाले. अरे बालसवंगडी म्हणतात, आता गोड झालं, आता जरा काही तिखट होऊ दे. चिवडा प्रगट हो, लगेच चिवडा. आश्चर्य वाटलं त्यांना, आणि आश्चर्यचकित झालेले ते बालसवंगडी अरे म्हणले काय जादू आहे म्हणले नागनाथाकडे, आणि भारीच आहे की म्हणले आज जेवणाची मस्त सोय होते म्हणले आपल्या. आणि जेवणावरती सुंदर पंचपक्वानांचं ताट तयार करून पोटभर सगळे जेवले आणि घरी निघून गेले. सगळेच्या सगळे घरी गेल्यावर आता इथं पोटभर जेवण झाल्यावर घरी जाऊन काय जेवण करते. आता आई काय करते, आपल्या बाळाला जवळ बोलावून घेते आणि आपल्या हाताने घास भरवते. आणि हे सगळेच्या सगळे ज्यावेळी आले त्यावेळी त्यांच्या आईंनी त्यांना जेवायला वाढलं असताना 2-2 घास खायल्यासारखं केले, जेवले नाही. जाऊ द्या म्हटले असेल, आईनं म्हणाली कुठं तर बाहेर जेवण केलं असं. आता त्यांचा नित्यक्रम चालू आहे. दररोज महादेवाच्या मंदिरासमोर, काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोर यायचं. भागीरथीचं पवित्र तीर आहे, त्या तीरावरती स्नान करायचं, खेळायचं, बागडायचं, फिरायचं आणि पंक्तीला बसायचं. आणि नागनाथ त्यांना जेव वाढायचा. आता सिद्धी सोबत असल्यावर काय कुठल्या गोष्टीची कमी. आणि पंचपक्वान दररोज जेवल्यावर घरी जाऊन काय जेवण करते. आणि यांच्या आई ज्यावेळेस यांना विचारू लागल्या, बाळा तू का बरं जेवत नाहीस असं म्हणाल्यावर ते सगळेजण म्हणाले, आई आत्ताच मला नागनाथानं जीव वाढलंय आणि माझं पोट भरलंय आणि पोट भर मी जेवण केलेलं आहे, आणि आता मला जेव म्हणू बाबा. काय प्रकार आहे ते आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहावा. म्हणून ज्यावेळी ते आई वडील दुसऱ्या दिवशी बघितले, 11चा सुमार आहे, खिळून पंक्तीला बसले, नागनाथ जेवाय वाढत आहे आणि असं हात केल्याबरोबर लगेच अन्न. बापरे म्हणले, नागनाथाकडे काय जादू आहे. तसाच तो आपल्या डोळ्यांनी सगळाच्या सगळा वृत्तांत, सगळी हकीकत पाहिली आणि थेट कोश धर्माच्या घरी गेले आणि म्हणले, महाराज तुमचा पुत्र काय त्याच्या अंगामध्ये सामर्थ्य आहे. आणि अशी चुटकी वाजवली की असं लगेच अन्न प्रगट होते. काय जादू आहे तुमच्या पुत्रामध्ये आणि काय भानगड आहे आम्हाला काही कळायला तयार नाही बाबा. असं म्हणाल्यावर कोश धर्माला आठवलं, त्याच्या लहानपणी देवादिकांनी प्रसन्न होऊन सांगितलं होतं की हा पुढे त्रैलोक्यामध्ये नामवंत होऊन सगळ्या सिद्धींना हस्तगत करणार आहे. असं म्हणाल्याबरोबर कोश धर्मानी काय केलं, आता काय आहे ते वृत्तांत मी माझ्या नागनाथालाच विचारतो, असं तुम्ही जावा आता घराकडे म्हणाल्यावर सगळ्या जणांना घराकडे पाठवून दिलं. ज्यावेळी नागनाथ खेळून आला त्यावेळी नागनाथांना जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, प्रेमाने त्याचं चुंबन घेतलं. बाळा, आणि तुझ्याविषयी गावातील लोक म्हणत आहे की नागनाथ जादू करतोय, आमच्या बाळांना जेवू घालतोय. काय आहे तो प्रकार तुम्ही विचारून घ्या.
असं म्हणाल्याबरोबर नागनाथाने उत्तर दिलं, बरोबर आहे की म्हणला पिताजी, खरंय म्हणलं, मी त्यांना जीव वाढला. बाळा तू त्यांना जीव वाढत आहेस का? हा म्हणलं, मी त्यांना जीव वाढला. तुम्हाला विश्वास वाटणं गेलाय का? हे पहा म्हणले, मी क्षणार्धामध्ये आपल्या वडिलाच्या मांडीवरून उठला, समोर आला, सिद्धी देवीचं पाचारण केलं आणि क्षणार्धामध्ये त्याच्या पुढे पंचपक्वानांचं ताट तयार झालं. आणि आश्चर्यचकित झालेला कोशधर्म सुरादेवी पाहते, दोघे पती पत्नी पाहतायत. त्यांनी सगळं आश्चर्यचकित पाहिलं आणि आश्चर्यचकित झालेले आपला मुलगा, दिव्य देहधारी भगवंताचा अवतार असलेला हा मुलगा आहे आणि आपण खरंच धन्य झालो म्हणून धन्यता प्रगट करणारे त्याची आई वडील. आता याला सिद्धी प्राप्त झालेली आहे, या सिद्धींचा काहीतरी फायदा व्हावा. त्या अनुषंगानं सर्व वृत्तांत नागनाथाला विचारला, बाळा ही विद्या तुला कोण शिकवली, कशी आली? त्यावेळी नागनाथ सांगतो, दत्तात्रय नावाचा एक मुलगा आला होता आणि त्या मुलानं मला ही सिद्धी दिली. आणि दत्तात्रय नाव आल्याबरोबर कोश धर्माला आनंद वाटला. आणि कोश धर्मा म्हणतात ते दत्तात्रय कोणी मुलगा नसून प्रत्यक्षात त्रिमूर्ती असणारा, ब्रह्म विष्णू महेशाचा अवतार असणारा दत्तप्रभू. प्रत्यक्षात दत्तप्रभूंनी तुझ्यावरती अनुग्रह केलेला आहे आणि त्यांच्या अनुग्रहामुळे तुला सिद्धी प्राप्त झालेली आहे. असं म्हणाल्याबरोबर 7-8 वर्षाचं बाळ आहे आणि त्या सिद्धीच्या मंत्र योगानं याचकांना अन्नधान्य द्यायला सुरुवात केली. आलेल्या प्रत्येक याचकांना घरामध्ये जेवू घालावं, वस्त्र द्यावं असा सपाटाच नागनाथांनी उठवला. 8-10 दिवसेंदिवस मोठा होत आहे नागनाथ आणि सगळ्या रिद्धी सिद्धी प्राप्त असणारा हा नागनाथ याचकांना तुष्ट करत आहे. बघत बघत ही वार्ता पंचकृषीमध्ये पसरली आणि नागनाथ इच्छा भोजन देत आहे. आणि नागनाथाच्या घरी जाऊन जेवण करू लागले साधू संत याचक. वस्त्रदान नागनाथ करत आहे, अन्नदान, वस्त्रदान, सगळ्याच्या सगळ्या दान, सगळ्या सिद्ध्या, अष्टसिद्ध्या या नागनाथाच्या सेवेसाठी असल्यामुळं सगळ्या यात्रेकरूंना, सगळ्या पांतस्थांना, सगळ्या प्रवाशांना अन्नदान नागनाथ करत आहे. ते पाहून दत्तात्रय मुनींना अतिशय संतोष वाटला. या ठिकाणी म्हणतात, आपण दिलेल्या सिद्धीचा योग्य प्रकारे फायदा झाला. दत्तप्रभू मनाच्या ठिकाणी अतिशय आनंदित झालेले आहे. इकडं मुलगा हळूहळू हळूहळू मोठा होत आहे. 8 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला आणि ज्यावेळी नागनाथ 12 वर्षाचा झाला त्यावेळी आपल्या पित्यांना विचारतो, पिताजी आणि कोणत्या दत्तप्रभूंनी मला या ठिकाणी सिद्धी प्राप्त करून दिलेली आहे? त्यावेळी नागनाथाला त्याच्या वडिलांनी आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणतात, ब्रह्म विष्णू आणि महेशाचा असणार स्वयंभू अवतार असणारे भगवान श्री दत्तात्रय आणि त्यांच्या कृपा प्रसादाने त्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे. नागनाथाला आता यावेळी कळायला सुरू झालेलं होतं, ज्या भगवान दत्तप्रभूंच्या एका सिद्धीच्या प्रभावाने एवढं काही उत्पन्न होतं, प्रत्यक्षात त्या दत्तप्रभूंकडे काय काय असेल? दातृत्व, सौजन्य, विवेक, शांती, भूतदया, परोपकार आणि सगळ्या प्राणी मात्राविषयी, सगळ्या भूतदयेविषयी मनामध्ये भगवंताचा भाव असणारे आमचे दया आणि शांती, क्षमा, शीतलता, दातृत्व सगळ्याचा या ठिकाणी भाव ऐक्य स्वरूप असणारे भगवान श्री दत्तात्रय. दत्तात्रय कशी असतील आणि त्यांच्याकडे काय काय असेल आणि त्यांच्या भेटीशिवाय आपल्या या देहाचं, आपल्या या जीवाचा उद्धार होणार नाही. आणि दत्तप्रभूंची भेट घेतलीच पाहिजे. मनाच्या ठिकाणी ठाम निश्चय केला आणि म्हणाला, बस झाला हा संसार, आता भगवान दत्तात्रय यांची भेट घ्यायची. दत्तात्रयांच्या भेटीसाठी रात्रंदिवस तळमळणारा नागनाथाचा देह काही करून दत्तप्रभूंची भेट घ्यायची. दत्त 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 रात्रंदिवस एकच सपाटा उठवला.
दत्त दत्त दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अहर्निशी दत्त प्रभूंचं नामस्मरण सुरू आहे आणि दत्त प्रभूंच्या दर्शनाचा ध्यास लागला नवनाथाला, नागनाथाला. आणि दत्त प्रभूंच्या ध्यासामध्ये रात्रंदिवस त्यांचे नामस्मरण करत असणारा दत्त प्रभूंचा हा शिष्य बस झाला म्हणला आता संसार. काशीच्या तीर्थक्षेत्रामध्ये असणारा हा नागनाथ एके दिवशी बस झाला म्हणला हे सगळा संसार आणि आपलं गाव, आई वडील सगळंच्या सगळं सोडून दत्त प्रभूंच्या भेटीसाठी निघाला. लहान बाळ आहे 12 वर्षाचं. किती असेल त्याला ज्ञान. वाट दिसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला, प्रत्येक पांतस्थांना विचारत आहे, महाराज आपण दत्तात्रेयांना पाहिलं का? लहान बाळाचा प्रश्न ऐकून कोणी त्याला गोड बोलत आहे, कोणी समाधानकारक उत्तर देत आहे आणि कोणी असं म्हणत आहे जवळ घेऊन त्यांना, बाळा वेडा का खोळा रे तो? दत्तप्रभू असं कुणालाही भेटत असतात का? एक म्हातारा माणूस असं सांगत आहे आणि त्या म्हाताऱ्याला हात जोडून नागनाथ म्हणतो, महाराज माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती अनुग्रह करा आणि कृपा करून दत्तप्रभू कुठं मला भेटतील मला सांगा. तो म्हातारा म्हणत आहे, बाळा अरे दत्तप्रभू असं कुठेही भेटतील का रे म्हणले. आणि दत्तप्रभूंच्या भेटीसाठी तू निघालेला आहेस, परंतु दत्तप्रभू हे असं भेटत नाहीत. मग कुठं भेटते असं म्हणाल्यावर तो म्हातारा म्हणतोय, एकतर कोल्हापूरला भेटतील, एकतर पांचाळेश्वरला भेटतील, एकतर काशीला भेटतील, नाहीतर एकतर मातापूरला भेटतील. काशीला तुला भेटले नाही, मातापूरला बघ, पांचाळेश्वरला बघ किंवा कोल्हापूरला बघ. आणि मातापूरला दत्तप्रभू आहेत म्हणल्यावर त्वरित ते नगर सोडून मातापूरला गेलेला नागनाथ गावातील प्रत्येक नगरामधल्या नागरिकांना, प्रत्येक माता भगिनींना विचारत आहे, आपण दत्तगुरूंना पाहिलं का? त्या लहान बाळाचे प्रश्न ऐकून हसणारे ते सगळेच्या सगळे भाविक भक्त. अरे म्हणले, बाळा दत्तप्रभू असं दिसतात का रे म्हणले. आणि दत्तप्रभू इथं नाहीत का? मग एका म्हाताऱ्याला विचारतो नागनाथ, दत्तप्रभू इथं नाहीत का? इथं आलं नाहीत का? नाही बाळा, दत्तप्रभू पांचाळेश्वरला आहेत. पांचाळेश्वरला गेला, पांचाळेश्वर सगळं नगर धुंडाळून काढलं, दत्तप्रभू कुठं दिसले नाहीत. दत्तप्रभूच्या भेटीसाठी तळमळणारा नागनाथाचा जीव रात्रंदिवस दत्तप्रभूंचं नामस्मरण चालू आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि दत्तप्रभूच्या भेटीसाठी आकांत झालेला त्याचा देह, आकांत करत असलेला त्याचा जीव काय म्हणत आहे, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्तात्रेया मला भेट द्या. म्हणून मातापूरून निघाला, पांचाळेश्वरला आला, पांचाळेश्वरून निघाला आणि तिथल्या एका म्हाताऱ्याने सांगितलं, दत्तप्रभू म्हणले कोल्हापूरला असतील. लगेच पांचाळेश्वराहून निघाला, कोल्हापूरला आला. कोल्हापूर सगळी नगरी धुंडाळून काढली, परंतु एक वर्तमान लहान नागनाथाला कळाला की दत्तप्रभू जेवण करण्यासाठी, अन्न ग्रहण करण्यासाठी कोल्हापूरमध्येच येतात आणि कोल्हापूरलाच भिक्षा मागतात. आज सुद्धा दत्तप्रभू कुण्या ना कुण्या रूपामध्ये कोल्हापुरामध्ये येऊन भिक्षा मागूनच अन्न ग्रहण करतात. आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर नागनाथाला गोष्ट कळाली की दत्तप्रभू जेवण करण्यासाठी कोल्हापूरमध्ये येतात म्हणजे येतात, आपण कसंही करून त्यांना गाठायचं. आणि या कोल्हापूरमध्ये दत्तप्रभू भिक्षा मागण्यासाठी येतात, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतात. त्यांना गाठून आपण आपल्या देहाचं आणि आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यावं या उद्देशानं कोल्हापूरमध्ये फिरत आहे. कोल्हापूरच्या लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये नागनाथ आला, मनोभावे देवीला दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन समाधान प्राप्त झालं. नागनाथाला तिथल्या एका पुजाऱ्याला म्हणतो, महाराज मला राहण्यासाठी थोडीशी जागा द्या.
आणि या ठिकाणी राहून भगवंताचं चिंतन करावं म्हणतोय, कृपा करून मला आज्ञा द्या या ठिकाणी राहण्याची. पुजाऱ्यांनी एक छोटीशी एक खोली होती, खोली दिली, बाळ तू या ठिकाणी राहा. आणि त्या ठिकाणी नागनाथ राहू लागला. दत्तप्रभूंच्या भेटीसाठी रात्रंदिवस तळमळणारा हा नागनाथ, त्याला दत्तप्रभू भेटतील का? तो आता कोल्हापूरमध्ये आलेला आहे आणि दत्तप्रभूंची भेट करायची म्हणून त्याच्या लक्षामध्ये आलं की अन्न ग्रहण करतात ना आपल्याला सिद्धी प्राप्त आहे. ज्या अर्थी दत्तप्रभूंनी आपल्याला ते अन्न ग्रहण करू नको असं म्हणाले, त्या अर्थी ते सिद्धीचं अन्न तेही ग्रहण करणार नाही. आणि आपण काय करूया, सगळ्या या कोल्हापुराला गाव जेवण देऊया. आणि कुणी स्वयंपाकच करणार नसल्यावर दत्तप्रभू उपाशी राहतील आणि मग आपल्याकडे आल्यानंतर त्यांना प्राप्त करून घ्यायचं अशी एक युक्ती करून त्या साधूला, त्या पुजाऱ्याला नागनाथ म्हणतो, महाराज या कोल्हापूरला गाव जेवण देण्याची माझी इच्छा आहे. त्याची इच्छा ऐकून पुजारी म्हणतो, बाळा बरोबर आहे म्हणले, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु या कोल्हापूरला गाव जेवण देणं म्हणजे कुण्या दुर्बळाचं काम नाही आहे. आणि तुझ्याकडे काय आहे बाळा असं म्हणाल्यावर नागनाथ म्हणतो, महाराज तिची सगळी सिद्धता केलेली आहे, मी सगळंच्या सगळं सामुग्री आणून ठेवलेली आहे, तुम्ही फक्त त्याचं नियोजन करा. म्हणले काही हरकत नाही, तुझा चांगला संकल्प आहे, तो आपण पूर्ण करू. आणि सिद्धीच्या योगानं सगळं लागणार तेल, डाळ, तूप, तांदूळ, सगळा शिधा सामुग्री एका क्षणार्धामध्ये प्रगट केला आणि त्या पुजाऱ्याला दाखवला. बघा म्हणले, महाराज एवढं सामुग्री मी घेऊन ठेवलेली आहे. पुजाऱ्यांची सामुग्री पाहिली आणि आता कोल्हापूर नगरीला आपण गाव जेवण द्यायचं असं बेत ठरला. कथा इथपर्यंत आलेली आहे. आता उद्याच्या अध्यायामध्ये नागनाथ गाव जेवण देईल का, आणि गाव जेवण दिला तर दत्तप्रभूंची आणि नागनाथाची भेट कशी होईल. दत्तप्रभू तर कुठल्याही रूपानं येतात, मग दत्तप्रभूंची भेट कशी काय होईल, काय युक्ती करतो नागनाथ, काय कथा होईल पुढच्या अध्यायामध्ये. अतिशय गोड आणि रम्य पुढच्या अध्यायामध्ये असणारी ही कथा आहे. आणि उद्याच्या अध्यायामध्ये उर्वरित कथा आपण जाणून घेऊया. कशी वाटली आजची कथा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि श्री गुरुदेव दत्त असं कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा. नवनाथ भक्तिसाराचा 36वा अध्याय समाप्त झालेला आहे. आपण खरंच जर भक्तिभावानं हा अध्याय इथपर्यंत जर श्रवण केलेला असेल तर या श्रवणाचं पुण्यफल आपल्याला प्राप्त झालेलं आहे. नवनाथ भक्तिसाराच्या 36वा अध्यायाचं फल असं आहे, एखाद्याला साप किंवा विंचू जर चावला असेल तर त्याचं विष उतरून ते मनुष्य बरा होतो. एवढं सामर्थ्य आहे. आणि कुणाला खरंच जर संशय असेल आणि कुण्या वैज्ञानिकाला जर खरंच शोधच घेऊन पाहायचा असेल तर आमच्या नवनाथ ग्रंथामध्ये काय सामर्थ्य आहे. एखाद्या रोग्याला साप किंवा विंचू चावलेला असेल तर त्याला वाचन करायला हवा, श्रवण करायला हवा, मनन करायला हवा. आणि अचाट सामर्थ्य असणारा आमचा हा संप्रदाय, आमचा हा ग्रंथकर्त्या श्रोत्यांना या पुण्यफलाची प्राप्ती करून देतो. आणि उद्याच्या अध्यायामध्ये काय कथा होईल, काय गोड निरूपण आहे आपण ऐकूया. अशा प्रकारे नवनाथ भक्तिसाराचा 36वा अध्याय समाप्त झालेला आहे. आपल्या भरभरून अशा कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया द्या. गोड असा भगवंताचं श्रवण आपल्या बरोबर इतरही भाविकांना कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब अगदी फ्री आहे सबस्क्रिप्शन. आणि सर्वांपर्यंत ही कथा पोहोचवा. आणि आजचा अध्याय कसा वाटला आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा. रामकृष्ण हरी. आदेश.